चेतन नरोटे यांच्या गळ्यात पुन्हा एकदा शहराध्यक्षपदाची माळ पडल्यानंतर त्याचे सर्वत्र तीव्र पडसाद उमटले। इकडे इच्छुक सुभाष चव्हाण यांनी पक्षाचा हात सोडत काँग्रेसला रामराम ठोक। पालिका निवडणुकीतील दारुण पराभवानंतर सोलापूर काँग्रेसमध्ये सुरू असलेली नाराजी आता उघडपणे समोर येऊ लागली आहे। शहर अध्यक्षपदी पुन्हा एकदा चेतन नरोटे यांची निवड झाल्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत असंतोष अधिक तीव्र झाला असून परिवहन समितीचे माजी सभापती तथा बंजारा समाजाचे नेते सुभाष चव्हाण यांनी पक्षाचा राजीनामा दिलाय। पालिका निवडणुकीत काँग्रेसची मोठी वाताहत झाली होती। या पराभवानंतर पक्षात आत्मचिंतन सुरू असताना शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्यावर अनेकांनी टीका केली होती। त्यांनी केवळ स्वतःच्या वॉर्डापुरते लक्ष केंद्रित केलं आणि नेतृत्व म्हणून ते कमी पडले असे आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आलेली होती। मात्र नरोटे यांनी राजीनामा देण्यास नकार दिलेला होता। दरम्यान संघटनेत नवचैतन्य निर्माण करण्याच्या उद्देशाने काँग्रेसकडून पदाधिकारी निवडीची प्रक्रिया राबवण्यात आली। यामध्ये सुभाष चव्हाण यांच्यासह अनेक इच्छुकांनी शहर अध्यक्ष पदासाठी आपली तयारी दर्शवलेली होती। मात्र पक्षश्रेष्ठींनी पुन्हा एकदा चेतन नरोटे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांचीच निवड केली। यानंतर पक्षातील नाराजी अधिकच वाढल्याचं चित्र आहे। सुभाष चव्हाण यांनी आपल्या राजीनाम्यात पक्षातील उपेक्षेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। बंजारा समाजासाठी तसंच भटक्या विमुक्त घटकांसाठी आपण राष्ट्रीय स्तरावर कार्य केलं। काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून सातत्यानं काम केलं। मात्र पक्षात प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना केवळ उपेक्षाच मिळत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। पक्ष कार्यकर्ता म्हणून नव्हे तर गुलाम म्हणून काम करावं लागत आहे। ही अवस्था मला मान्य नाही। माझ्या समाज बांधवांनाही ती पटलेली नाही। त्यामुळे काँग्रेस पक्षाचा त्याग करण्याचा मी निर्णय घेतलाय असं सुभाष चव्हाण यांनी म्हटलंय। तसंच काँग्रेस पक्ष आणि संघटनेची केविलवाणी अवस्था आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नसल्याचं सांगत त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं। यावेळी ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी आजवर दिलेल्या मार्गदर्शन आणि सहकार्याबद्दल त्यांनी आभारही मानले। दरम्यान चेतन नरोटे यांच्या निवडीनंतर काँग्रेसमधील असंतोष अधिकच उफाळून आला असून अन्य काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमधूनही तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। या घडामोडींची दखल पक्षश्रेष्ठी घेणार का याकडे आता सोलापूरच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।